येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्मकोड कॉलम देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। दरम्यान या अभियानाला नाशिकपासून सुरुवात झाली असून या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आदिवासी विकास परिषदेचे नेते लकी जाधव आहेत। भाऊ, आपण एकंदरीतच अशा पद्धतीची मागणी करतायत की येणारी जी 2027ची जनगणना आहे त्यामध्ये आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्मकोड कॉलम जो आहे तो देण्यात यावा। काय नेमकं ही मागणी? जय आदिवासी जय जोहार। 1951 पर्यंत आदिवासींना धर्मकोड होता, परंतु 1951 नंतर आदिवासींचा धर्मकोड कॉलम काढून टाकण्यात आला। त्यामुळे त्या काळात आदिवासींची स्वतंत्र जनगणना व्हायची, परंतु आज अशी परिस्थिती बदललेली। आदिवासी समाज काही हिंदू संस्कृतीचा पालन करतोय, काही ख्रिश्चन संस्कृतीचं पालन करतोय, काही मुस्लिम संस्कृतीचं पालन करतोय, काही जैन शीख संस्कृतीचं पालन करतोय। परंतु आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे, आदिवासी निसर्ग पूजक आहे, या धरतीचा पुत्र आहे, त्याला कोणत्या धर्माची गरज नाही। संविधानामध्ये बी दिलेले आहे आदिवासींना कोणता धर्म लागू होत नाही, आणि संविधानामध्ये दिलेले आदिवासींना हिंदू कोड बी लागू होऊ शकत नाही। माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आदिवासी हिंदू नाही, आदिवासी ख्रिश्चन नाही, आदिवासी मुस्लिम शीख जैन नाही आहे, हे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितले। परंतु याच धर्तीवरती याच माध्यमातून केंद्र सरकारला सर्व देशातील आदिवासींची मागणी आहे की येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये जो 1951 पर्यंत आदिवासींना धर्मकोड लागू होता, तोच कॉलम आज आदिवासी म्हणून धर्मकोड कॉलम लागू करण्यात यावा। यासाठी नाशिकमध्ये झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मणिपूर, नागालँड, या आसाम, या सर्व राज्यातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आलेले होते, आणि नाशिकमधून या जनजागृती अभियानाला सुरुवात केलेली। आणि हे प्रत्येक राज्यात असे कार्यक्रम आम्ही राबवणार आहे। आणि कालचा कार्यक्रम नाशिकमध्ये झाला, त्याच धर्तीवरती आम्ही दिल्लीला संपूर्ण आदिवासी समाजाची लोक एकत्र करून एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आदिवासी धर्मकोड कॉलम मिळण्यासाठी केंद्र सरकारला मागणी करण्यासाठी एक मोठं आंदोलन उभं करणार आहे। आणि त्यासोबत पुन्हा मी सर्व आदिवासी बांधवांना सांगतो, येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये आपल्याला आदिवासी स्वतंत्र धर्मकोड कॉलम मिळाला पाहिजे। जर या सरकारने दिला नाही तर आपण अन्य जे राहील अन्य ठिकाणी आदिवासी लिहायचं, आणि जात या जमात असेल तिथं उदाहरणार्थ कोली महादेव, उदाहरणार्थ वारली, ठाकर, गोंड, कोकणा, भिल्ल, मुंडा अशी आपली जी जमात आहे ती लिहायची। त्याच्यामुळं अन्यमध्ये धर्माच्या कॉलममध्ये आदिवासी हे लिहायला विसरू नका। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, पुरावानिशी सांगतो, आदिवासींचं डिलिस्टिंग होऊ शकत नाही, परंतु राजकारणाच्या स्वार्थासाठी डिलिस्टिंगचं काम चालू आहे। ते डिलिस्टिंगचं काम बंद करावं सरकारने, त्याला आम्ही विरोध करतोय। आणि काही लोक बोलतात सरना आणि सनातन एक आहे, हे चुकीचं दिशाभूल करतात। सरना हे आदिवासींचं आहे आणि सनातन हे हिंदूंचं आहे, हे समजलं पाहिजे। त्याच्यामुळं सरना आणि सनातन एक नाही, दोन्ही वेगवेगळे धर्म आहेत, हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो। त्याच्यामुळं कोणीही आदिवासींना भ्रमित करायचं काम करू नये, कारण विदेशी लोक ह्या देशात येऊन आदिवासींच्या मेंदूवरती कब्जा करत आहेत, आदिवासींच्या देवतांचं बी हिंदुतीकरण केलं, हे आता आम्ही खपून घेणार नाही। त्यामुळं केंद्र सरकारला मी या माध्यमातून आवाहन करतो, मागणी करतो, विनंतीसुद्धा करतो की येणाऱ्या 2027च्या जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र धर्मकोड लागू करण्यात यावा। नक्कीच आपल्यासोबत आदिवासी विकास परिषदेचे नेते लकी जाधव होते। आदिवासींना येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये स्वतंत्र धर्मकोड कॉलम जो आहे तो देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। अन्यथा आम्ही जो अन्य हा पर्याय असतो हा अवलंबू अशा पद्धतीचा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि याच धर्तीवरती एक दिल्लीमध्ये आंदोलन उभारण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।